आजच्या व्हिडिओची सुरुवात ना डायरेक्ट जेवणापासूनच बरं का, कारण आज काही शूट काही केला व्हिडिओ नव्हता. तर काय मग इकडं जेवण चालू होतं माझं. तर आज होता मंगळवार आणि इकडं मंगळवारचं दुपारचं जेवण चालू होतं. तर मस्त सगळं काही इकडं बटाट्याची भाजी बनवलेली होती, चपाती बनवलेली होती आणि त्याचबरोबर बघा कारलं तर मी परवाच बनवलेलं होतं. पण परवा बनवलेलं कारलं इतकं भारी झालं ना, म्हणजे कसलाच त्याला कडवटपणाच नव्हता राहिला. त्याच्यामुळे कोण आहे आज पण कारलंच बनव असं मावशींचं म्हणणं होतं. मग मावशींसाठी आज पण मी इकडं कारलंच बनवलं. आणि मग काय कारल्यासोबत खाण्यासाठी इकडं भाकर पण मी घेतली होती आणि ठेचा पण घेतला होता, त्याचबरोबर लोणचं घेतलं होतं. अशा प्रकारे मस्त आमचं जेवण झालं. आता तुम्ही म्हणसाल हे नेमकं दाखवायला कुठे नेली मी होय तुझ्या पिल्ल्याला कुठे नेली मी कुठे नेली मी ना काय केलं, ह्या पिल्ल्याला घेतलं बरं का उचलून. तर त्या शेळीला वाटायला की माझं पिल्लू नेमकं हे कुठं नेलं, म्हणजे माझ्या मागं त्या पिल्ल्यासोबत मागच फिरत होती बरं का. कारण आता 2 दिवस झाले पिल्ल्याला. आणि कसं किती बी केलं पण आहे खरं आईची माया बघा किती वेगळी असते. मुकं जनावर आहे तरी पण किती म्हणजे ज्याचा त्याचा जीव ज्याच्या त्याच्यावर असतो बरं का. त्या शेळीला वाटायला की नेमकं माझं पिल्लू कुठं नेली, म्हणून मी तुळशीला 2-3 फेऱ्या मारल्या, इकडं तिकडं त्या पिल्ल्याला घेऊन येणले. पण ती शेळी पण माझ्या मागच नवल वाटलं बरं का. मग काय इकडं चालू होतं ह्या पिल्ल्याचं इकडं प्यायला बरं का. आणि छोटंसं बकरं एकदम भारी क्यूट असं वाटतं. आता बाकीचे जे बकऱ्या म्हणजे शेळी जी आहेत तर तिकडं त्यांना जाळीमध्ये बांधलेलं होतं आणि हे दोघं मायले इकडं कारण कसं लहान पिल्लू आहे आणि त्या सगळ्यामध्ये सोडायचं त्याच्यामुळे का नाही ह्याला सेपरेट इकडंच आम्ही ठेवलेलं होतं. बघा किती छान आणि त्यांनी छान गोंड्याचं असं हे बकऱ्याचं म्हणजे बकरं बरं का. आणि मेन म्हणजे ह्या कुत्र्यापासून मला इतकं ह्याला सांभाळावं लागायला कारण हे कुत्रं कधी त्याला धरल कधी काय असं वाटत होतं. आणि ना आता उद्या शाळेला सुट्टी असल्यामुळे का नाही आता इकडं मुलं आली होती सुट्ट्यासाठी इकडं गावाकडं. मग इकडं माझ्या संध्याकाळी चपात्या बनवायला चालू होत्या. तर इकडं का नाही हर्षूची म्हणजे माझ्या मागं मिठीच की मम्मी मला पण चपाती येते का बघू दे. आमच्या मॅडम विचारत होत्या शाळेत की तुम्ही कोणाकोणाला स्वयंपाक येतो बनवायला, कोण कोण मदत करतं मम्मीला, मग मला पण बनवून दाखवायची म्हणून त्याची मिठी होती. आता बघा ह्याला चपाती येते का नाही, का भारताचा नकाशा बनवतो कोणत्या देशाचा नकाशा बनवतो काय माहिती. पण इकडं का नाही हर्षू चपात्या करायला म्हणून इकडं चैतूची आणि समर्थाची उठली होती इकडं मिठी. म्हणून ह्याचं कसं कॅमेराच्या पुढे मोबाईलच्या पुढे हो का असा अंधार करायला होता बरं का. म्हणजे बल्बाच्या पुढे यायला म्हणजे सारखं काही ना काही म्हणजे नाटकं करत होता बरं का. कारण इकडं हर्षू कसं चपाती करतो बरं आणि तू कशी व्हिडिओ काढतेस म्हणून ह्याचं इकडं चालू होती मजा मस्ती. आणि हर्षूचं काय जसं मी चपाती बनवताना उंडा केला का नाही तर तसाच करायला बरं का. कारण पोरं शिकतात बरं का, मुली तर शिकतातच हो पण पोरं पण बघून बघून शिकतात. पण एवढं पोरांना एवढं परफेक्ट पोरांना जमत नाही बरं का. तरी पण थोडा असा प्रयत्न हर्षूने इकडं केलाच. पण कसं पहिल्यांदा करायल्यावर जी पीठ आहे का नाही तर ती पीठ पोळपाटला चिटकतं कोरडं पीठ असं म्हणजे तेवढं समजतच नाही मुलांना कसं करावं कसं नाही. तर ह्याचं आपलं चालू होतं आणि इकडंच पोरांचं चालू होतं उजेडच द्यायचा नाही असं. आणि ह्याची मिठी वेगळीच दोघांची मध्ये मध्ये नाचायला आगाऊपणा करायला, ह्याला येतच नाही रे ह्याला येतच नाही रे, पोळीच येत नाही. कारण मी आता आवाज तुम्हाला मी दाखवला असता ह्यांची कशी मजा मस्ती चालू होती, पण इतका गोंधळ करायले होते इतका ओरडा करायले होते कडाय. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यात म्हणजे आवाज कमी करून टाकला ह्याचा आणि माझाच आवाज मीच बोलायला तुम्हाला शेअर केलं आहे बरं का. तर छान म्हणजे प्रयत्न केला, छान जमली पण कशी तेवढी एवढी व्यवस्थित जमली नाही. तरी पण थोडाफार छान त्यानं प्रयत्न केला बरं का. आता आज नाही जमली तर उद्या नक्कीच जमणार ना. त्याच्यामुळे प्रयत्न केल्याशिवाय कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही बरं का. आता पोरांची काही गरज नाही म्हणा काही शिकण्याची करण्याची, पण ज्याला त्याला आवड असली तर कधीतरी यावं मुलांना पण. त्याच्यामुळं मग काय इकडं ह्याची पण मी पण करणार. मग इकडं नाही म्हणलं तसं अजिबात करायचं नाही, मला उशीर होईल आहे म्हणलं स्वयंपाक करण्यासाठी आणि तुमचं इकडं काय चाललं आहे. पण काय झालं बघा इकडं
नक्षत्र कोणत्या इकडं राहते सगळा वैदूस मात्र झाला. मग बाकीचं मी केल्या चपात्या. मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्या पहिलं काम म्हणजे रात्रीचं बघा. आता बऱ्याच वेळेस काय होतं, रात्रीचं शिळी भाजी राहिली, शिळं काही राहिलं तर आपण काय करतो, कचराकुंडीत टाकून देतो किंवा बाहेर उकंड्यावर टाकून देतो. पण आमच्या इथं तसं नाही बरं का. आपल्या इकडं गाई आहेत, म्हैस आहे, त्याच्यामुळं काही पण उरलेलं असतं. थोडी वाटीभर जरी भाजी असली ना तर ती अशा प्रकारे आम्ही टोपल्यात टाकतो, त्याच्यात शिळ्या भाकरीचे तुकडे टाकतो आणि गाईला खाऊ घालतो. म्हणजे वाटोळं होण्याचा प्रश्नच नाही. आणि असं बघायला गेलं तर कुत्रे असतात. मग काय इकडं दुसऱ्या दिवशी सगळं काही म्हणजे आंघोळ झाली की लगेच मी इकडे स्वयंपाक करायला सुरुवात केली. आज होता वरणाचा बेत, कारण आज खूप दिवसानं मी इकडे वरण बनवलं होतं. वरण हिरव्या मिरच्याचं आधी वरण खायचं होतं, तर इकडे भरपूर अशी मोहरी टाकली बघा. कारण वरणाला का नाही, जितकी जास्त मोहरी असेल का नाही तितकं वरण छान होतं. त्याच्यामुळे भरपूर मोहरी टाकून मी इकडं वरण बनवलं. आणि चला म्हणलं मस्त असा लसूण ठेचून घेतला. तसं तर लसूण, मीठ, कोथिंबीर मी वाटून ठेवलेलीच आहे. पण का नाही असा ठेचल्याला जर लसूण टाकला का नाही इतकं वरण टेस्टी होतं का नाही. आणि त्याचबरोबर आपल्या म्हणजे दारात जो कढीपत्त्याचं छोटंसं झाड आहे तर त्याचा मस्त फ्रेश असा कढीपत्ता पण इकडे मी टाकला ह्याच्यामध्ये. आणि वाटलेली मिरची, कारण हिरव्या मिरचीचं वरण बनवायचं होतं. इतकं छान अशी फोडणी बसली होती त्याला वरणाला. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं बरं का वरण. आता बरेच जण काही आटच करत असतील, तर माझं कसं आहे इकडं एकदम जसं जमलं तसं साधं सोपं. आणि एकदा काय होतं का नाही, जितकं आपण म्हणजे आटाच करून कोणत्याही भाज्या करू ना नेमकं त्यावेळेसच काय होतं, भाजीला चवच येत नाही. आणि ज्यावेळेस आपण जाऊ द्या म्हणून असं तसं भाजी ज्यावेळेस करू ना त्यावेळेस इतकी भाजी मस्त होते का नाही, बापरे काय सांगायची सोयच नाही. आणि तसंच आजचं हे वरण झालं बरं का. खूप म्हणजे खूप छान आणि टेस्टी असं हे हिरव्या मिरच्याचं वरण झालं. छानपैकी याला उकळी आली आणि छानपैकी हे वरण पण इकडं हिरव्या मिरचीचं शिजलं होतं. आणि कसं आता सारखंच पालेभाज्या करण्यानं काही ना काही करण्यानं वरण जास्त प्रमाणात करण्यातच येत नाही. पण कधी तर वरण असं चपाती मांडली गरमागरम खावी वाटली की करते मी वरण. तर लगेच त्याच कुकरमध्ये मी इकडं काय केलं, भात पण लगे लावून घेतला. म्हणजे इकडं झालं. कोण आहे झापा खाली? आता बघा इथे ह्यांची काय मस्त जागा. आता हे झापाखाली नेमकं पिल्लूच चाललंय का पोरं ठेवतात बघा आता तुम्ही. आणि इकडे चैतूचं चाललं होतं मुगाच्या शेंगा. कुणाला? मला खायला सोनायला चैतू? मला दे की मला. हा दे की मला. दे की. काय करणार सोडून? होय मम्मीला देत नाही. सुट्ट्या आहेत म्हणून पोरांचं कसं चालू होतं, आळस, मजा मस्ती. शेतात जाऊन त्यांनी मुगाच्या शेंगा आणल्या, शेंगा खाल्ल्या, शेंगा सोलून ठेवल्या. आणि इकडं का चैतूचं मला काय शेंगाला हात लावू द्यायचं कामच नाही का. म्हणायला मी सोललेलं मी कोणाला देणार नाही. मग काय पोरांचं चालू होतं म्हणजे शेळीच्या पिल्ल्यासोबत खेळायचं काम. आणि इकडे मग माझा सगळा स्वयंपाक झाला, सगळं काम आवरलं आणि मी लगेच बसले इथं. आज मला करायचं होतं गव्हाचं दळण. तर गव्हाचं दळण इकडं केलं. आणि बघा लिंबाचा पाला जो आहे तर तो लिंबाचा पाला पण मी इकडं सगळा काढून घेतला. दळण झालं की लगेच इकडं दुकानात मी आले. सगळं काही बाहेरच्या दुकानाच्या बाहेरचं झाडलं, दुकानातलं झाडलं. आणि इकडे मला का नाही काच म्हणजे स्वच्छ करून घ्यायचा होता, क्लीन सगळा काच करून घ्यायचा होता. कारण बघा दररोज रस्त्यावर असं दुकान असल्यामुळे नाही दररोज धूळ बसते. किती पण स्वच्छ केले तरी पण फुफुटा धूळ सारखं काचावर बसतो. त्याच्यामुळं का नाही जितकं आपण स्वच्छ कराल का नाही तर तितकं छान असं काच एकदम क्लिअर दिसतो. आणि मग नंतर त्याच्यावर आपल्याला काचाला का नाही साड्या अडकवता येतात, ड्रेस अडकवता येतात. तर अशा प्रकारे मी इकडं
पाणी मारून असं. म्हणजे बघा आता हे जी बाटली होती ना काच स्वच्छ करायची, तर ती बाटली माझी संपलेली होती. तर मी काय केलं, शॅम्पूचं पाणी बनवलं आणि त्यानं आज काच साफ करून घेतला. तर एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ असा काच इकडं निघाला बरं का. आणि मग काय ज्या साड्या मी अडकवण्यासाठी ठेवल्या होत्या, तर त्या साड्या लगेच मी इकडं अडकून घेतल्या अशा प्रकारे. तर असा होता आजचा माझा दिवस. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तर सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.